आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू. पितळीचे पाणी तुला, बियर आम्ही पिऊ बेटा, बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली, सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. La 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 la. शांतीदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा, जाऊन या आश्रमा. प्रथम नमो गौतमाचला हो, प्रथम नमो गौतमा. प्रथम नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा चला हो, प्रथम नमो गौतमा. तथागताची तत्व प्रणाली देवीला सुरुवात करूया. सर्वांनी एकदा 3 वेळेस साधुकार द्यायचा. म्हणा साधू साधू साधू. मला आवाज येत नाहीये. साधू 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 साधू. सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध स्वाखातो भगवता धम्मो धम्मा नमस्सामि धम्मं नमामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो
परम पंचशिलेची याचना येते का तुम्हाला? सपराधं प्रमथने वन्दे द्वितीयामि लोकासवर्तामि भन्ते वार्तयेन मया कृतं सपराधं प्रमथने भन्ते तदीयामि लोकासवर्तामि भन्ते वार्तयेन मया कृतं सपराधं यमहं वदामि तं वदेथ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा बुद्धां शरणं गच्छामि धम्मां शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धां शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मां शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धां शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मां शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णं पाणातिपादं समादयामि कामेषु मेच्छचारा वेदमणि सिक्खापदं समादयामि समादेन शीलं सम्पादेत बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अशी शांतता फक्त 10 मिनिटं ठेवा. 10 मिनिटासाठी आपण वंदना घेणार आहोत. अशी शांतता सगळ्यांनी ठेवायची. म्हणा परत एकदा साधू साधू साधू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. सम्बुद्धस्स इति विशो भगवान् सम्मा सम्बुद्धो विचाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधर्मसारथी सत्तादेव मनुस्सान. बुद्धो भगवादी बुद्धां जीवितपरियार्थी मे शरणं नय्यं बुद्धो मे शरणं वरम्. एतेन सचयं पञ्चभुविनं वनं बुद्धेयो कलितो दोषो बुद्धो स्वाखातो भगवता धम्मो सन्दिठिको कालिको. यं किञ्चिरतनं लोके वीक्षति विविधा पुरो रतनं धम्मसमन्नाति तस्मात्सोऽस्ति भवन्तु मे. अर्थान्तिको वर्यपतो जनानां मोक्षप्रवेशायोजुको वमग्गो धम्मोऽयं सन्धिकरोपनिधो नियानिको तान् प्रणमामि धम्मान्. सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो कुसुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो. यदीदं चत्तारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुद्गला
एष भगस्य पुरवरे नागलोके चतुर्वे सभ्ये बुद्धांस बिम्बे सकल दश दिशे केसलो मातेन पूजिता अहं पीते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इमाय धम्मानुधम्मपटिवर्तिया बुद्धारणं मा परिमुञ्चसामि इम्मिनामागमो तु यावनिपानपत्तिया देवो वत्सतु कालेन सस्यसम्पत्तिहेतु च पीतो भवतु लोको च राजतो वा चोरतो वा मनसतो वा अमनसतो वा साधु साधु मामी. त्या ठिकाणी आपला परिणाम पाठ वंदना सुधारायचं, गर्भविधी छान हो, त्यांचं आरोग्य चांगलं राहो, त्या दुःखातून मुक्त हो, त्यासाठी आपण एवढी सारी वंदना घेतली. ही वंदना आत्ताची नव्हे तर ती भगवान बुद्धाच्या वाणीतली आहे आणि ही आपण आपल्या घरामध्ये सुद्धा देखील घेतली पाहिजे. गर्भामध्ये जेव्हा लेकरू गर्भामध्ये जेव्हा मुलगा असतो किंवा मुलगी असो, कोणी असो, पण आपल्या आई मावल्या असे संकल्प करतात की माझा मुलगा असो किंवा मुलगी असो, माझं लेकरू जेव्हाही होईल, मोठं झाल्यावर कामाला जाईल, लग्न करेल, घरी सोन आणेल, असे संकल्प ठेवतात. आत्ताच गर्भामध्ये लेकरू असताना आपण जर आत्ताच वाचन लिखाण जर केलं तर आपला मुलगा देखील तसाच होतो. आपण जर आत्ताच गर्भामध्ये लेकरू असताना चांगला संकल्प केला, माझा मुलगा मोठा होईल, डॉक्टर बनेल, IPS बनेल, देसाई बनेल, कलेक्टर बनेल, इंजिनियर बनेल, असे संकल्प जर केले तर मुलगा मुलगी देखील तसेच होतात. त्यासाठी आपण चांगले संकल्प करावे, आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ वंदना घ्यावी आणि अंबोरी परिवारांना या गर्भमंगल विधीनिमित्त अशा मंगल साऱ्या सदिच्छा शुभेच्छा देतो आणि अंबोरी परिवार यांच्या या गर्भमंगल विधीनिमित्त सर्व आलेल्या बौद्ध उपासक उपासिका यांचा देखील मंगल करतो, मंगल कामना देतो आणि आपण सुखामध्ये सुद्धा आलं पाहिजे, दुःखामध्ये सुद्धा आलं पाहिजे. कोणीही असो, आपण आपलं आरोग्य त्यांच्यासाठी आपल्या मंगल कामना चांगल्या दिल्या पाहिजे. आज आपण जर दुसऱ्याच्या कार्यक्रमाला गेलो, आपल्या घरी जर कार्यक्रम नसला तर आपल्या घरी देखील तसंच होतं. साधो साधो भवतो सर्वमंगल. लगेच आपल्याला सुरू करायचं. चला. शहजादी
आमची. हा तर सुरुवातीला बघूया एक तिच्या जन्माचं गाणं. आणि तुम्ही असं बघितलंय का बायकोच्या जन्माला नवरा होता का? होता का? हा तर नव्हता म्हणून आता तुम्ही 2 मिनिटं समोरच्या खुर्चीवर बसायचे. समोरच बसा म्हणजे बायको कशी दिसायली तुम्हाला समोरून पाहता येईल. की थोडं टेन्शनच यायचं घरच्यांना. पण आता काही नाही, मुलगी झाली की पहिल्याला मुलगीच होऊ द्या म्हणतात, मुलगी झाली की लक्ष्मी आली असं म्हणते. पण तेव्हा जे आमच्या श्वेताची स्नेहाची हाऊस झाली नाही ती आता वा वा मुलगा पण आहे, 2 मुलं आणि 3 मुली, 4 अजून लग्नाचे आहे का? ती आली नाही का? बाई किती सांगत तिला पाहता आला असतं. काय सुंदर पोरी आहेत खरंच. आणि घरी गेले की दृष्ट काढून घ्या. आता काकू आणि 2 मुलींनी खाली बसायचं. मुलगी फार मोठेपणा वाटते, आम्ही समजदार आहे. तसं तिला सुद्धा मुलीच्या जातीला सुद्धा देवानी समजदार म्हणूनच जन्माला दिले. आणि ते समजदारपणा तिला आला की ती लवकर मोठी होती. आणि मोठी झाली की तिला सूचना चालू होत्या, अगं बाई इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको, संध्याकाळ झाली की लवकर घरी ये, इथं फिरू नको, तिथं फिरू नको, अशा सूचना आमच्या स्नेहाला सुद्धा होते की नाही स्नेहा? सूचना होत्या. सूचना असल्याशिवायच काय एवढा सुंदर नवरा भेटलाय. सगळे संस्कार जर आपण पाळले, सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात खूप खूप कौतुक आहे बरं काय. जावई छान, मुली छान. आणि मुली पाहिल्याबरोबरच मला सुद्धा वाटलं काय काकून स्टँडर्ड घर पाहून दिले त्यांना. हा चला बघूया. आणि आमची स्नेहा जेव्हा वयात आली होती, जेव्हा 15 वर्षाची झाली, तिला कशा कशा सूचना आणि हीच आपली छोटी मोठी बायकांची घाई. आणि आपण तीच अशी एवढी मोठी करून सांगत असतो नवऱ्याला, तीच घाई आहे. म्हणून हे गाणं सगळ्या बायकांचं आहे, म्हणून जोरदार टाळ्या वाजवा एकदा.
लग्नाचं वय झालं. आता सुमिसरची एंट्री आहे का सुमिसर. हा आता मात्र वय 15 वर्षाची आणि आता मुलगी 18च्या वर गेलेली आहे आणि आता मात्र तिचं लग्न करावं लागेल. आणि काकूला तर 3 पोरी आहेत. काकू एक झाली की एक मोठी, एक झाली की एक मोठी. हा आणि काकूला खरंच खूप टेन्शन आहे. काकू तुमच्या मनाचं मी ओळखू शकते. मला सुद्धा 4 बहिणी आहेत. ह्यांच्यासारख्याच आम्ही 4 बहिणी आहेत. मी 2 नंबर आहे. माझ्या आईला असंच टेन्शन येत होतं म्हणून वयाच्या कमी अंतरावर 18 वर्ष झाली की आमचं तिनं लग्न केलेलं आहे. म्हणून बघा आज मुलं मोठी मोठी आज इंजिनिअरिंगला लागली. त्या दोघांचं आणि त्याच्यानंतर मात्र डोहाळजेवणाच्या सॉंगकडे वळायचे. तुम्ही सगळ्यांनी थोड्या वेळासाठी असं समजायचे की ते सुमित आहे आणि मी स्नेहा आहे. सुमित सर तुमची आई कुठे आहे का? आई छान आहे हो, सरांसारखंच नाक आहे आईचं. हा आता बघा काकू तुमच्या मुलाला किती सुनबाई नमस्ते लावले ते मला शायद मेरी शादी का ख्याल, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने मेरी तुम्हें चाय पे बुलाया है. शायद मेरी शादी का ख्याल, शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया
या सर इथे उभा तर राहा नुसतं बायकोला. या सर काय होते गप्पा आहेत आपल्याकडे? हा बायको पसंत आहे का सर? एकदा विचारायची रीत आहे आमची. पसंत आहे का? हो. पण यांनी थोडे नाराज होऊ लागले ते जावई. ते म्हणाले तू आता मला चहा दिली नाहीस हे ग. ठरलं तर मग त्यांचं ठरलेलं आहे. बऱ्याच वर्षाचा संसार झालाय, 4-5 वर्ष तरी झाले असतील. पण हातली मुलगी विहीन बाई सांभाळ करावा हीच विनवणी ताई. मोठीत घातली मुलगी विहीन बाई सांभाळ करावा हीच विनवणी ताई. अतिशय छान सांभाळलेलं आहे, कारण की तिच्या चेहऱ्यावरूनच वाटतं की आमची स्नेहा खूप खुश आहे. तुमच्यापेक्षा सुद्धा सासूबाईनं खरंच छान सांभाळले. आता आईचं काम संपलेलं आहे, आईने खाली जाऊन भरायचं. मीच तुझी आई ग, मीच तुझी आई. तुटले की तुटते ग, फुटले की फुटते ग. माझ्या तुले करा नको अशी घाई. हे तुझेच सारे ग, तुही सगळ्यांची. तूच झाली जुई ग, माझी सूनबाई. माझी सूनबाई ग, माझी सूनबाई. मीच तुझी आई ग, मीच तुझी आई. बघा असं असते, सुनबाईचे अशी लाड करावं लागते काकू सारखे. हा काकूला म्हणलं सगळं आहे ते तुझंच आहे, देऊन टाका लगेच पटपट. हा सुन तसं काही नाही. आमची स्नेहा खूप छान आहे आणि न देण्याच्या आधी तुमच्यावरती प्रेम करेल. तिचा चेहरा सांगतो हसरा आहे की नाही काकू? समजदार. तुम्ही सांगा बरं सुनबाई कशी आहे? छान आहे. छान आहे ना? सुमित बायको चांगली आईला सांभाळते का सगळ्यांना? का तुम्ही मुंबईला नाही इकडे? आई कुठे राहतात तुम्ही? गावी राहतात. बरोबर. खूप चांगली. माझी सासू खूप चांगली. तुला करून घालते का रोज? आजकालच्या सासू सगळं करून देतात बाई सुनांना. तुझी आई करतात. हा सासूबाई करतच असेल, कारण की तिला बेड रेस्ट सांगितलाय, काहीच करायचं नाही. त्या गावाकडून मुंबईला जातात असं त्यांनी मला सांगितलंय. आणि लाड केल्याशिवाय आणि आहेतच किती सुना आपल्याला आजकाल. पहिल्यासारखं नाही आता वातावरण फार. आज लक्ष्मीचं रूप कसं दिसत साजं. चला घालूया जागर, चला घालूया जागर. आज लक्ष्मीचं रूप कसं दिसत साजं. चला घालूया जागर, चला घालूया जागर. नवरात्रीचा सोहळा खेळ चाले घरोघरी.
समोर आणि बघायचं, आता ready? आलेले काय? सासरचे नातेवाईक त्यांनी यायचे आहे. काय इकडे बघायचं रेडी हा स्टिकर आणलेले आहेत ते स्टिकर घ्या. थोडं पाठी माग हो वहिनी बोलतो आई तू बाबा मी आई तू बाबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. हा वा वा हे मस्त आहे. आता हे ऐका आजी तू आबा मी आजी तू आबा मी होणार ग कुणी येणार ग होणार ग कुणी येणार ग. ये जाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू ये जाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ बेटा बियर आम्ही पिऊ. भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या. सगळ्यांनी स्टिकर वर करायचे. सगळ्यांनी स्टिकर वर करायचे. सगळ्यांनी स्टिकर वर करायचे. स्टिकर वर असे. स्टिकर वर करायचे असे. इथंच थांबायचंय. धिकताना 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 आज बनेगा सबको गाना धिकताना 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 धिकताना. भाभी मेरी तुम्हें थैंक यू थैंक यू. तरस गए थे जिसको नैना आज हुआ सच वो सपना. अल्लाह करे तू भी मिजाज पाए शायराना. हा, चला. हो, पण ज्या इकडं बघायचं, कार्यक्रमासाठी इकडं सरस्वती समोर. ग्रुपला बाहेर इथं जरा. बोलवलं ते म्हणजे डोहाळ जेवण. ते आता आपल्याला साजरं करायचंय. कुणीतरी येणार ग. प्रॅक्टिस करायची आणि त्यांना दोन्ही बाळ द्यायचे ना अशी बोटाने करायचं गपचूप सांभाळा आणि सर त्याला थोपटत राहायचं. हा बघूया एक सुंदरसं गाणं आणि ह्याच्यानंतर आपण मुलगा होणार की मुलगी पारंपरिक पद्धतीची एक सोनोग्राफी करून बघूया. एक अंदाज मारायला काही हरकत घ्यायचं त्याला इथं घ्यायचं इथं नाही ऐकलं की डोक्यावर घ्यायचं बायकोला जसं घेतलं तसं. हा एक सुंदरसं रोमॅन्टिक गाणं आपलं कुणीतरी येणार ग रोमॅन्टिक करून आपण त्याला बनवलेलं आहे आणि बघूया
वाजवा मग सरांसाठी. एक मोर पंखामध्ये काय दडले बघूया. काय त्या मोर पंखामध्ये दडलंय की मुलगा की मुलगी? सर आमच्याकडे एक पद्धत आहे की हे उघडताना बायकोचे डोळे झाकायचे असते, तुम्हाला पण झाकायचे. तिची डोळ्याचा मेकअप खराब करू नका, अंदर जा. हा तिचं मनाने ठरवू द्या. उजव्या हाताने तुम्ही डोळे बंद करा, फक्त कानात सांगत जा तुम्हाला काय सांगायचं. हा डोळे बंद करायचे, तिकडून एक हात खांद्यावरून तिकडून हात घ्या, असा तिकडून एक डोळ्यात घ्या आणि असे डोळे. हा आणि उजव्या हातानं हळू हात लावायचा. स्नेहा बघ तुला काय पाहिजे, बघ मुलगा की मुलगी? सरांना विचार. चला इकडे बघा दोघांनी एकदा स्माइल. मुलगी होणार आहे, मुलगी होणार. काय सुंदर मुलगी आहे. आणि मुली मराठीतून चालू काय? आणि सुनील ते तिच्या हातात द्यायचे उचलून, तिच्या हातात द्या ते. हा. इकडे बघायचं रेडी समोर बघा. ज्यांनी मुलगी म्हणली होती त्यांनी अंदाज बरोबर लावले आणि मावशांचे अंदाज खरंच 100% खरे ठरणार. हा आणि आमच्या हरिभाऊचं काम बघायचं काम नाही, काय नवीन घेत असेल. आणि म्युझिक सिस्टीम पिझ्झा बर्गर हवाय मला, काय काय आवडे स्नेहा तुला ही बहीण आणून देईल तुला. तुझं नाव काय? वैशाली आणून देईल तुला. चला वैशाली इकडे. कुठे राहते वैशाली तू? लय खायला मिळते ना, आपल्या सगळ्यांनाच खायला मिळणार आहे. पण ही पोरगी बघा किती नाटकी करू लागली. हा तिकडे. थंडगार आईस्क्रीम नको मला, चॉकलेट कोल्ड कॉफी हवी मला, चॉकलेट कोल्ड कॉफी हवी मला. काय काय स्नेहा तुला आई आणून देईल तुला, आई आणून देईल तुला. आईचं काय सांगायचंय, पोरीन सुरीला काही येत नाही, पण आई हे सगळ्या कामाची असती. आणि आईनं बिचारीने काय म्हणले की आज डोळा जेवणाचा कार्यक्रम आहे, मी पूर्णाची पोळी करून घालते. आणि काकू पूर्णाची पोळी सांगायची. काय आणले तुम्ही तुमच्या मुलीसाठी? पूर्णाची पोळी आणली. पण पोरगीला आता आईचं सुद्धा खावटत नाही, म्हणजे नातवाला खावटत नाही मध्ये, म्हणजे नातीला आता राधा होणार आहे ना. हा नातीला काय आवडे स्नेहा तुला. तुझं नाव? बहिणीसाठी इडली सांबर आणले. तिचं म्हणणं माझ्या नवऱ्याला देते 4 इडल्या गिल्या होत्या. सगळ्या घराभराचा विचार केला आणि इडली सांबर घेऊन आली. पण आमची स्नेहा बघा, इडली सांबर नको मला, चायनीज नूडल्स हवाय मला, चायनीज नूडल्स हवाय मला. ती आणली बाई मावशीसाठी बटर मसाला आणलाय. पण पोरगी बघा किती बदमाश आहे आमची. बटर मसाला नको मला, मिसळ पाव मसाला हवाय मला, हे बघा. आणि राहिलेले जे तिचे 2-3 महिने आहेत. काय आणले बाई तू? जिलेबी आणली. आणि तुझ्यासारखीच गोड राधा, आणि तुझ्यासारखेच त्याच्यात फोटो आहे बघ राधाचा. आणि तशीच मुलगी आहे बघा. आणि अशीच आमच्या स्नेहाला होणार आहे. सुंदर मुलगी आहे. याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा पिझ्झा बर्गर हवाय मला, झुणका भाकर नको मला, पिझ्झा बर्गर हवाय मला. काय काय आवडे स्नेहा तुला, सगळे आणून देतील तुला, सगळे आणून देतील तुला. आता हे मी इथंच थांबायचं. एका मिनिटाचं गाणं लावणार आहे. Thank you.
हसल्या आशा जुळून आल्या गुलाबी रेषा अजून एक जीव होणार आता आता अजून एक जीव येणार आता आता तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा श्वास तू बंध मी रेशमी खुणा फूल तू गंध मी धुंद भावना डोळ्यात पाहूया दोघात राहूया येना येना तुझ्या माझ्या प्रेमासाठी ओ तुझ्या माझ्या जन्मासाठी ओ बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा बाळाची ही चाहूल म्हणते आई बाबा सुखाचं या पाऊल म्हणते आई बाबा भुई भिजली भिजली भुई भिजली भिजली रुजला अंकुर उदरी बोध तृप्तीने माखली उंजळ सुखाने भरली घम घम लाग सुगंध जाई फुलली फुलली हिरव्या हिरव्या रानात कळी मिजे ग पानात जन्म फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची ग बाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा जन्मास्तुरीचा लाभला जन्मास्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाई चहू दिशात पांगला गंधतीचा ग गुणाचा शोभत साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल खर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ वाई न्यारा फुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा
हळूहळू सुलभा ग हिंदोळा हा हळूहळू सुलभा ग हिंदोळा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा बाहुली होती खेळ खेळाया बाहुली होती खेळ खेळाया झाली मोठी मोहरे काया झाली मोठी मोहरे काया घमघमे सारा गंध जाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा काय मी सांगू काय हे झाले का तुला सखये नाहणे आले माय ही सांगे अर्थ मायेचा माय ही सांगे अर्थ मायेचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा राधा की कान्हा राधा की कान्हा राधा